हे बाई हा ट्रक तो ट्रक. आता आम्ही कुठनं जायचं भाऊ? हा 2 चाललाय, हा 20 चाललाय, आम्ही काय त्याच्या आईला 5 चालाव का? ए रवा, टू व्हीलर आहे ही, टू व्हीलर. अजून 7वा गिअर इन्व्हेंट नाही झाला टू व्हीलर मध्ये. असं काय मंडळी, बरं ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या मोठं ब्लॉग मध्ये. खूप उशीर झाला. वो कहते हैं ना, देर से आए पर दुरुस्त आए. कुछ ऐसा ही होने वाला है अब. अभी हम जा रहे हैं पुणे. म्हणजे पुण्यामध्ये आपलं थोडंसं काम आहे आणि बाईकमध्ये पण थोडेसे मॉड्स करायचे, ते पण करायचं आहे आणि बाकीची कामं पण करायची आहेत. तब्येत थोडीशी डाऊन आहे, बट आवाजामुळे नाही समजणार, दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमुळे डाऊन आहे. काय ना, आपला हा जो राईट पाय आहे ना, त्यावरती एक रॉड पडला होता, त्यामुळे तो थोडासा सुजला होता. पण आता कसा तर करून तो शूज घातलाय मी, थोडासा सुजला होता. आय थिंक मला थोडंसं बेटर फील होतं आहे मोकळा हे करण्यापेक्षा, बट स्टील शूजमध्ये तर बेटर फील होतं आहे. जर शूज काढताना काय त्रास होत असेल तर अगं बाई ग, वाट लागल माझी आणि काम होणार नाही ते तर वेगळंच. हां, बट गाडीमध्ये मॉर जे होणार आहेत ना, ते बघून तुम्हाला भारी वाटणार आहे, भारी बो. हा फायदा ॲडव्हेंचरचा आणि बाईकचा. रपारप कचाकच कुठूनही कशी काढू शकता, पण तुमच्याकडे गिअर्स असले पाहिजेत आणि तुमच्याकडे गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. नाहीतर बाईकिंग इंडस्ट्रीमध्ये खूप सारे छपरे आहेतच जे जिनावरती स्टीलवरचे हेल्मेट यूज करतात. त्याला आपल्याकडे एक चांगला शब्द आहे, पण तो आपण इथे नाही वापरू शकत, कारण यूट्यूब गाईडलाईन्स त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घेतो. ब्रेकर आहेत की ब्रेकर, हा एक ब्रेकर आहे आणि हा भ्रष्टाचाराचा ब्रेकर, म्हणजे रस्त्यावरचे खड्डे, येड्याचा बाजार. चला, आपण त्या गोष्टीवरती जास्तही करत नाही. ठीक आहे, चला आपण ह्याच गोष्टीवरती लक्ष देऊ. हायवे स्टोरीज हा पहिला आपला ब्लॉग असणार आहे. हायवे स्टोरीज खूप दिवसानंतरचा व्लॉग, पण खूप दिवसानंतर. आणि डायरेक्ट स्टार्ट करूया ह्या भ्रष्टाचाराचा. हे बघा, हे रस्ता, ह्याच्या साईडला पुलाचं काम चालू आहे, त्याच्या साईडला हा जुना रस्ता. ह्याचं म्हणजे कसं झालं माहिती आहे का, फाटलेल्या चड्डीसारखं जुन्या. समजे नाही समजे, काय कळणं झालंय मला. त्यात एक कांड झालं आपल्यासोबत माहिती का. एका ठिकाणी चहा प्यायसाठी थांबलो, थंडीमुळं ठेवला, पेमेंट केलं आणि ग्लव्स घालायसाठी मी तो त्याच्या समोर देता कीवरच्या तिथं फोन ठेवून देता. आणि आता टाइम झाला होता बऱ्यापैकी, म्हणून म्हटलं चला पटकन निघलो आणि लिटरली जवळपास एक 8-9 किलोमीटर पुढं आला असेल. मला समजलं की भाई आपली गाडी नाही चालत आहे, काय नाही होत आहे, काय झालं, काय विषय. कारण काय ना, माझं एक ते असे शेड्यूल गाणे आहेत, अर्धा तासाचे, 15 मिनिटाचे, असे 5-6 गाण्यांचे एकदमच असे ते रिमिक्सवाले गाणे आहेत ना, त्याचे मी करून ठेवलेले. पण मला वाटतं बाबा गाणं बंद झालं असेल, म्हणून तसं ते म्हणलं आता गाणं लाव. ह्या ट्रक वगैरे आहे, थोडं इरिटेट व्हायला लागतं. मला गाणं होऊया म्हणजे माइंड फ्रेश होऊन जाईल आपलं परत एकदा. तेव्हा बघता तर मोबाईल कुठे आहे. परत आठवलं की आपण QR पाशी मोबाईल ठेवला होता आणि घाई गडबडीमध्ये आपण तो आपल्या पॉकेटमध्ये टाकायला विसरून गेलो. 2 मिनिटासाठी आपली झाली होती. बट डोंट वरी, आपल्याला आपला मोबाईल परत भेटलेला आहे आणि परत आपण निघालेलो आहे. दीदीने हेल्मेट घातलेलं एक चांगली गोष्ट आहे. हे बाई हा ट्रक तो ट्रक. आता आम्ही कुठनं जायचं भाऊ? हा 2 चाललाय, हा 20 चाललाय, आम्ही काय त्याच्या आईला 5 चालाव का? कसं आहे, तुम्हाला पण असं ट्रकमध्ये जाताना असं इरिटेट होतं का हायवेला? कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आईच्या गावात ट्रकवाल्यांना एकतर एका लाईनमध्ये सरळ चाला ना, तुमच्या स्पीड नसतं, तुम्हाला काय नसतं, बाईक्स असतात, 4 व्हीलर असतात, त्यांना ॲटलिस्ट स्पीड तरी घेता येतो. तुम्ही आपलं 30-40 नी 60-70 नी चालू शकता. तुम्ही जाणार आहे 80-90ला. आईच्या गावात त्यात तुमचा लोड किती असतो. आमची टरकून जाते ना, असं भीती वाटते, धाकधूक होऊन जाते ना. आईच्या गावात कल्लू मामा. चला, पण त्यात आता ऊसाचं सीझन आहे, असे ट्रॅक्टर बघितले तर ना आगा
ज्यांनी पाहिलंच नाही किस्से, ट्रॅक्टर पलटी झालेले, ऊस पलटी झालेला, हे झालेलं ते झालेलं, अगं बाई ग काटा येतो अंगावर काटा. एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला, हा तुम्हाला जो कॉकपिट व्ह्यू आहे ना, हा थोडासा ऑड वाटेल, कारण ही पन्नी पण मी नाही काढले, कारण हा मीटर पण थोडासा चालणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्पीड दिसत नाही आहे, काय नाही आहे. ॲटलिस्ट फक्त तुम्हाला गिअर दिसत आहेत, RPM दिसतंय, टायमिंग बरोबर नाही आहे. हा थोडंसं मॅनेज करा, कारण काय आहे ना की आता आपल्या गाडीचे 1000 किलोमीटर कंप्लीट होतील त्या कामानंतर, आणि त्यामुळं मग समजा ते मीटर वगैरे चालू करून देतील आपल्याला शोरूमवाले, आणि त्यानंतर मग आपण काय नाही मचवायला घेऊया. बेसिकली आता काय आहे ना, आता मला माहिती आहे की स्पीड काय आहे काय नाही आहे, कारण मी एवढी बाईक चालवली आहे, त्यामुळे एवढा अंदाज आहे की मी आता सध्या 100+ आहे. बट 100+ असूनही ग्लव्ज आहेत, रायडिंग पॅन्ट आहे, जॅकेट आहे, हेल्मेट आहे, शूज आहेत, त्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स आहे की बाबा, कॉन्फिडन्स आहे आणि मला एक्सपिरियन्स आहे की बाबा मी गाडी किती स्पीडने आहे, मला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, किती ब्रेकिंग करायचं आहे, किती ॲक्सेलरेट करायचं आहे, माझी लिमिट काय आहे गाडी चालवण्याची ह्याचा अंदाज आहे. आणि लोकांना गाडीचा अंदाज नसतो, काही नसतो, बट त्यांना वाटतं की बाबा हा गाडी घेतली मी मोठं झालो, मला मोठं म्हणजे काय नाही, आता हाय सीसीची गाडी जरी असेल तरी मी गाडी चालवू शकतो, काही करू शकतो. बट असं नसतं, तुम्हाला त्या गाडीचा अंदाज आला पाहिजे, तुम्हाला ती गाडी समजली पाहिजे, गाडीनं तुम्हाला समजलं पाहिजे, तुमची रायडिंग स्टाईल समजली पाहिजे. आता मी एवढं सांगतोय म्हणजे माझ्याकडे किंचित थोडं एवढं काय म्हणतात त्याला, तिळभर तरी एक्सपिरियन्स असेल माझा, ही गोष्ट बोलतोय म्हणजे, कारण मला पण कॉन्फिडन्स आहे की बाबा मी काय करतोय. मी माझी जर जुनी तुम्ही गाडी ड्यूक बघितली असेल तर ती गाडी मी आईच्या गावात ही 3री वेळ आहे, लिटरली मी 7वा गेअर टाकायचा ट्राय करतोय. ए रवा, 2 व्हीलर आहे ही, 2 व्हीलर अजून 7वा गेअर इन्व्हेंट नाही झाला 2 व्हीलर मध्ये, असं का करतोय काय बण्यासारखा. छी 3री वेळ आहे लिटरली मित्रांनो, 3री वेळ. काय कळलं नाही माझं, अयो खरंच काय कळलं नाही. तुमच्यासोबत पण होत असेल तर तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला जर का गाडीवर तुम्ही चालवताय, बोलताय, करताय आणि तुम्ही क्लच वरून लगेच 7वा गेअर टाकायला जाताय, आईच्या गावात कुकुंदर मामा. हा, तर हे सांगायचं होतं की बाबा जर तुम्ही मोठी गाडी घेताय म्हणजे तुम्ही रायडर नाही झालंय, तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स यायची गरज आहे, तुम्हाला त्या गाडीनं समजायची गरज आहे, तुम्ही गाडीला समजायची गरज आहे. कसं आहे, 0 to 100 जाणं गरजेचं नाही आहे, 100 to 0 येणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला समजायची गरज आहे. मागापासून एक लिटरली अर्धा तास झालं माझ्या साईडला भारत पेट्रोलियम हा पंप शोधतोय बाबा. HP आला, मागं इंडियन ऑइल गेला, त्याच्या मागं परत इंडियन ऑइल गेला, जिओचा गेला, त्याच्या आईला राईट साईडला माझ्या बरेचसे गेले, म्हणजे ॲटलिस्ट 2 तरी भारत पेट्रोलियमचे गेले. म्हटलं कशाला ऑफ साईडला जाऊन परत पेट्रोल टाकून परत हे करायचं आहे, त्यापेक्षा आपल्या साईडने जाऊ, कुठे तर भेटून जाईल. पाऊण तास झालं, मी अर्धा पाऊण तास झालं शोधतोय. बट प्रत्येक वेळी जी गोष्ट आहे एवढं समजलं आहे, आता जेव्हा मला समोर भेटेल ना तेव्हा मी पेट्रोल टाकेल, तोपर्यंत चालून जाईल गाडी तिथपर्यंत, नो प्रॉब्लेम. हे मीटरची पिन नाही लावले ना, ते सर्व्हिस नाही झाले म्हणून तुम्हाला इथं फुल दिसत असेल, बट पेट्रोल टाकायची गरज आहे थोडीशी. गॉड्स प्लॅन, ट्रस्ट इन गॉड. देवावरची विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होणार, सर्व काय. हां, बाय द वे पुण्यामध्ये पोहोचलोय आपण. ट्रॅफिकवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, थोडंसं लेट आहे बट ठीक आहे. देर आहे बट दुरुस्त आहे, सेम लाईक दॅट. ओ हे पाय, आता हा हायवे आणि एक्झॅक्ट हायवेवरती हा रिक्षा स्टॉप. हे बघ हे ज्या आईच्या गावात रताळकांड. हे बघ इथं बी सुझुकी थांबेल. कसं रे, सुझुकीवाल्याला किती कॉन्फिडन्स आला आईच्या गावात. मागणं एक नुसती त्याची पप्पी जरी घेते तर रपाक्कन चपटून जाईल ना तो. कसं व्हायचं, ओ पंच, सुझुकीपेक्षा पंच घ्या, जीवाला जपा, सेफ्टी बिफ्टी काय ते बघा. गाडी घ्या तर रायडिंग गिअर्स घ्या, सर्व काय घ्या. पहिलं त्याचं प्लॅनिंग करा आणि मग परत तुम्ही गाडी घ्यायचा विचार करा.
खबक ह्याच्या आईच्या गावात हो उलटा आला हाय बघ ह्याच्या आईच्या गावाचं ह्याच्या का बापाचं लगे ना उलटा आलाय येड्या गांडीचा रत्ताळा लय अवघडे बाबा लय अवघडे लोकांना कुठनं कसं काय घुसाव काय कळतच नाही चलो पोचलोय पुण्यामध्ये आता काय शूट करण्यासारखं नाही काय ट्रॅफिक मध्ये तुम्हाला दाखवू लय अवघड आहे काय नाही आहे दाखवण्यासारखं जर असेल तर तुम्हाला दिसेलच पुढे बट ठीक आहे जर का तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आपला आवडला असेल हायवे स्टोरी जे काय मी सांगितलं त्यातली कन्मन जरी तुम्हाला असा सेफ फील वाटला असेल सेफ्टीबद्दल मी काय जे बोललो ते जर तुम्हाला कन्मन जरी आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच अँड हॅपी न्यू इयर एव्हरीवन राईड सेफ राईड हार्ड